हाय मित्रांनो, तर संध्याकाळ झालेली आहे. तर संध्याकाळची भाजीची तयारी चालू आहे. काय बनवणार आहे चला दाखवतो तुम्हाला. हे बघा, मी एवढ्या साईजचे 5 कारले घेतले आहेत आणि अशा आकारामध्ये मी कट करून घेणार आहे, बारीक पातळ पातळ. आणि ह्याला 10 ते 20 मिनिटांसाठी मीठ लावून ठेवून देणार आहे. हे बघा, असे मी बारीक बारीक कट करून घेणार आहे, गोल आकारात. हे बघा, असे माझे कट करून झालेले आहेत. असे असे कट केले आहेत. आणि आता आपण ह्याला मीठ लावून ठेवणार आहे. जास्त मीठ लावा. असे व्यवस्थित असं चोळून घेणार आहे मी सगळ्या बाजूने. हे बघा, बघा असे. आणि हे 20 मिनिटांसाठी आपण ठेवून देऊया. 20 मिनिटानंतर मग फ्राय करूया. हे आता मी भरलेल्या वांगीसाठी काय काय घेणार आहे ते दाखवते चला तुम्हाला. तोपर्यंत आपण हे बाजूला ठेवूया आणि वांग्याची तयारी करूया. हे बघा, हे वांगी घेतले आहेत मी 5-6 असे छोट्या साईजचे आणि एकदम फ्रेश वांगे आहेत. आता मी हे ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. बघा, पाणी टाकले आणि मधून असं चिरा मारून घेऊया आपण. हे बघा, असं. हे किडलेलं आहे म्हणून मी बाजूला काढून टाकते. बघा, आणि अर्धा घेतलाय तो वांगा. बघा, हे बघा, हे कट करून झालेले आहेत माझे. हे बघा, असे कट करून घ्यायचे आहेत आणि मी पाण्यात ठेवून दिलेलं आहे हे, कारण काळे पडू नये म्हणून. थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे. आता मी बाजूला ठेवते. तर मसाला बनवण्यासाठी मसाला तयार करूया. हे बघा, आता मी हे वांगी बनवण्यासाठी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे एवढं. आणि हा गरम मसाला आहे आणि हा जिरा पावडर आहे. 1 चमच हळद आहे, चवीनुसार मीठ आणि हे लाल तिखट. तर चला दाखवते. आता आपण ह्याच्यामध्ये हे मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आपण ह्याच्यात. अर्धी पळी मी तेल टाकली आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. बघा, मिक्स झालेलं आहे. आता आपण या वांगीमध्ये भरून घेऊयात. गारविकची चालली आहे मस्ती. आता याच्यामध्ये थोडंसं आपण हे पण टाकणार आहोत, कोथिंबीर. बघा,
थोडीशीच टाकूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिक्स झाल्यानंतर मग भरायला घेऊया. असं आपण भरूया. बघा असे भरून घेऊयात असे व्यवस्थित. हे बघा असे भरून झालेले आहेत वांगे. आणि आता आपण कढई तापत ठेवलेली आहे इथे. हे बघा आता या कढईमध्ये टाकूया आपण तेल. तीन पळी तेल टाकूया. हे बघा. आणि फोडणीसाठी बघा मी काय काय घेतलं आहे. लसूण आहे, ठेचलेला लसूण आहे, आणि थोडीशी कोथिंबीर आहे, आणि थोडंसं 2 टोमॅटो आहेत. तर तेल गरम झालं की आपण आधी लसूण टाकूया. तेल गरम झालेलं आहे वाटतं. तर सगळ्यात आधी आपण थोडंसं लसूण टाकूया, लसूण ठेचलेले. लसूण व्यवस्थित असे गोल्डन ब्राऊन झाले तर टोमॅटो टाकूया. थोडेसे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता आपण टोमॅटो टाकूया. आणि कोथिंबीर पण टाकून घेऊयात. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, कारण त्याच्यात पण टाकलेलं आहे. बघून टाका, नाही तर जास्त खारट होऊन जाईल. थोडीशी हळद पण टाकणार आहे. एवढी हळद पण टाकणार आहे. हे बघा तवा ठेवला आहे. आता हे टोमॅटो बारीक असे होण्याच्या आधीच आपण याच्यामध्ये ते भरलेले वांगे आहेत ते टाकूया.
खाली वर करून घेऊयात. पाच मिनिटं झाकून मारून घेते मी. बघा 20 मिनिटं झालेले आहेत. असं पाणी सुटलं आहे. तर आता आपण व्यवस्थित असं त्याला चोळून धुवून घेऊयात आणि धुवून झाल्यानंतर या गरम तव्यामध्ये टाकूयात. तर दाखवतो तुम्हाला. हे बघा स्वच्छ धुवून घेतले आहे. आता मी याच्यात असं सोडून देणार आहे एक एक. पाणी काढूया याचं. आता गॅस मी बारीक करणार आहे. पाणी काढून घेऊया. तर 5 मिनिट बघा 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण थोडंसं याच्यामध्ये ते राहिलेलं कूट होतं ते कूट पण टाकणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून घेऊयात. थोडंसं बघा हे राहिलेलं कूट आहे ते टाकून घेणार आहे मी. थोडंसं पाणी टाकणार आहे मी. आता आपण खाली वर करून घेणार आहे. परत 10 मिनिटं मी वाफेवर ठेवणार आहे. असे आता मी 10 मिनिटं असं झाकण ठेवणार आहे. तर 10 मिनिटांनी दाखवतो तुम्हाला. आणि इकडे आपण कारले फ्राय करण्यासाठी ठेवलेले आहेत. 5 मिनिटानंतर पलटी करून घेऊयात कारले. हे बघा 5 मिनिटं झालेले आहेत. मी आता झाकण काढते. वाव मस्त. हे बघा मस्त असं नरम शिजलेलं आहे. गॅस बंद केलाय मी. आता आपण कारले पलटी करून घेऊयात. हे बघा कारल्याची पलटी करून घेणार आहे. पहिले आपण व्यवस्थित भाजून घेणार आहे. त्याच्यानंतर तेल आणि मीठ टाकणार आहे. खाली वर करून घेतलेत मी.
आता व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकणार आहे. ते भाजून झालेले आहेत. आता आपण एक पळी तेल टाकणार आहे. एकाने थोडंसं टाकूया वर. आता व्यवस्थित खाली करून घेणार आहे परत. त्याच्यात मीठ टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकूया. खालीवर करून घेते परत. पाच मिनिटं गॅस बारीक करणार आहे. पाच मिनिटानंतर गॅस बंद करूया. 5 मिनिटं झालेली आहेत. आता गॅस बंद करूया आणि आपण हे झाकण मारून ठेवून देऊया. म्हणजे नरम होणार. कोणाला कडक पाहिजे तर तुम्ही असंच झाकण न मारता ठेवू शकता आणि काढून घ्या असंच. आणि आम्हाला नरम पाहिजे तर असं मी झाकण मारते. जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.